नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. तर अशी खूप दिवस झालं बोललेली नव्हते, तर म्हटलं सवय पण मोडेल आणि त्यासाठी म्हटलं चला आपण थोडंफार बोलूया. तर त्यासाठी मग मी असा व्हिडिओ केलेला आहे. तर आज आपला जो व्हिडिओ पडणार आहे तो थोडा मिक्स असणार आहे. आपलं घर कुठपर्यंत झालं, काय झालं ते पण दाखवलेलं आहे आणि मी पंचमीची काय खरेदी केली ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. आता साडी नेसेन की नाही नेसेन हे काही म्हणजे नटेन का नाही ह्याचं तरी काही माहीत नाही, पण ज्यावेळी नटेन ना जे आणले ते घालून त्यावेळी तर नक्की शेअर करेन. कारण की सध्या धावपळ चालू आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या घराचं थोडं काम चालू आहे त्यासाठी. आणि पण मी सामान तर तुम्हाला दाखवणार आहे सगळं मी काय काय आणलेलं आहे ते. आणि आजचा छोटासा व्हिडिओ असणार आहे, छान असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा. आणि नवीन कोणी असतील आपला व्हिडिओ किंवा आपल्या चॅनलवरचं जर आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईबला पैसे लागत नाहीत, लाईकला पण लागत नाही, पण त्याच्याने ना छान असं मला मोटिवेशन पण मिळतं. त्यासाठी मग मी तुम्हाला सांगत आहे, जर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला, नवीन घरी आलेलो आहोत. तर वॉलपुट्टीचं काम इथं चालू झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. सुरुवातीला तर आमच्या ह्याने सांगितलं होतं की 2 हात द्या, पण आता सध्या तरी इथे 1 हात चालू आहे. पुढं काय काय आणि कसं कसं होणार आहे ते पण आपण बघूया. बाहेरून प्रायमर मारायचा चालू आहे. सकाळी चहा द्यायला गेले होते त्यावेळी केला होता थोडासा व्हिडिओ. त्याच्यानंतर भाजीपाला वगैरे आणला आणि असा सगळा कॅरीबॅगमध्ये ते घालून ठेवलेला आहे आणि थोडा असा पाटीत ठेवलेला आहे. आणि इथं आराध्याचा अभ्यास कसा चालू झालेला आहे पाहू शकता. त्याच्यानंतर फ्रीजमध्ये अशा पद्धतीनं कागद घालण्यासाठी आणलेला होता, तोही इथं व्यवस्थित घातलेला आहे. सगळं जे किराणा माल आणलेला आहे ते सगळं व्यवस्थित ठेवलं, भाजीपाला ठेवला. त्याच्यानंतर किराणमाला जो आणलेला होता त्याच्यामधलं शेंगदाणे आणि जो रवा असतो ना तो स्वच्छ असा निवडून घेतला. आणि मग म्हटलं चला शेंगदाणे आणि रवा भाजून घेऊया, म्हणजे आपल्याला आठवडाभराचं काम तरी आपलं हलकं होतं. त्यासाठी मग मी ते छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे मी मंद गॅसवरती भाजते, जेणेकरून जास्त करपत पण नाहीत आणि जास्त कच्चे पण राहत नाहीत, व्यवस्थित असे फुटले जातात. तर तुम्ही कशा पद्धतीने शेंगदाणे भाजता ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. आता ते मी ह्या चाळणीमध्ये काढून घेते, जेणेकरून आहे ना लवकर थंड होतात. कारण की बघा जाळीतून छान असं वारं लागतं आणि लवकर थंड होतात आणि मग मिक्सरला आपण बारीक करून ठेवू शकतो. हा 1 किलो रवा आहे, तो पण छान आपल्याला मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे. मी व्हिडिओ थोडा मोठा होईल त्यामुळं मग मी इथं फास्ट दाखवलेलं आहे. तुम्ही ना स्लो गॅसवरती भाजा. तर पाहू शकताय इथं जास्त लाल केला नाही, जास्त पांढरा ठेवला नाही, बदामी थोडासा रंग आला आणि मग मी गॅस बंद केला आणि हे सगळं आहे ना मी काढून घेतलं. तर अर्धा पहिल्यांदा रवा भाजला आणि नंतर अर्धा अशा पद्धतीनं मी भाजत आहे. 2 टप्प्यात भाजते, कारण की 1 किलो रवा आहे आणि जर एकदम टाकला तर मग जास्त लाल होतो, करपतो. त्यासाठी 2 टप्प्यामध्ये रवा भाजून घ्यायचा. मी तर असाच भाजते, तुम्ही कसा भाजताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला तो पण आता मी ह्या परातीमध्ये काढून घेते, छान असा थंड करून घेऊया. त्याच्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला 4 वाजता भेटत आहे. तर इथं शटर लावण्यासाठी आलेले होते, मग ह्यांनी मला फोन करून बोलवले, अगं शटर लावायला आलेले आहेत आणि ये पाहण्यासाठी. मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया की आपल्या इथं दुकानचं शटर लागलेलं आहे आज. आणि आता कशाचं दुकान टाकायचं काय टाकायचं तर अजून कोणत्याही प्रकारचा विचार केला गेलेला नाही. तर इथं पाहू शकता शटर कशा पद्धतीनं ते जोडत आहेत. मी पण पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि हे खूपच रिस्की आहे असं वाटते. ते किती लवचिक पत्रा वगैरे असते आणि हे आजोबांना लागेल म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की साईडला सरका, नाहीतर ते असं सारखं बसतात बघतात, पण नाही का कोणाला लागलं केलं तर काय करायचं, म्हणून आम्ही त्यांना साईडला बसून बघा असं सांगितलं. तर अशा पद्धतीने हे शटर जोडलं जातं आणि शटर कसं आहे ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर खूप वेळ हे लावण्याचं काम चालू होतं, मग मी म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवावं की अशा पद्धतीनं आपण शटर जोडलेलं आहे ते.
मग ते म्हणाले तुला उघड झाक करता येते का बघ. तर तेच मी इथं पाहत होते, मला पण ते झाकता येतं का व्यवस्थित. तर थोडं आता पहिल्यांदाच मी हे करत आहे त्यामुळे मला थोडंसं अवघड वाटलं, पण नाही का छान पण वाटलं, कारण की कुठंतरी जाऊन आपलं स्वप्न साकार होत आहे आपलं स्वप्न पूर्ण. त्यासाठी स्वप्न बघितले पाहिजेत. भले त्याला खूप वेळ लागतो, सगळं होतं पण होतं जसं आपण पाहिलेलं आहे तसं. तर आज भावाचा उपवास आहे ना, तर मग म्हटलं धपाटे करूया. मला आणि आराध्यापुरते दोघींपुरतेच करायचे आहेत. आणि उद्या तर काय आपण पोळ्या करणार आहे, त्यासाठी धपाटे काही जास्त करणार नाही आहे, थोडेच करणार आहे. तर साधारण हे 2 वाटी इतकं पीठ आहे. मी पीठ पण किती दळून ठेवले ते बघा. हे पीठ मी अशा पद्धतीने ना सगळं भाजून वगैरे इतकं हे दळून ठेवलेलं होतं आणि आता एवढं संपलेलं आहे. तरी साधारण माझ्या मते 2 महिने झालेले असतील आणि ह्या पिठाला काहीच होत नाही, असं पॅकमध्ये ठेवायचं. तर हा आहे माझा छानसा मसाल्याचा डब्बा. आता ह्याच्यामध्ये थोडी आपण हळद टाकूया, थोडी धने जिरे पूड, थोडीच केली त्या दिवशी, थोडंसं कश्मीरी लाल तिखट. तर आराध्या जास्त तिखट खाणार नाही आहे त्यामुळे मग मी हे इतकं टाकलेलं आहे. थोडे तीळ घेतलेले आहेत, तीळ देशी आहेत. तर दुपारी आम्ही आहे ना शाबू खाल्लेला होता आणि आता धपाटे. आता इथं थोडी कोथिंबीर कट करून घेते. मेथीची भाजी टाकली तरी चालते, पण मी आता मेथीची भाजी माझ्याकडे नाही आहे, मी केलेली होती डब्यासाठी नाही का काल नाही परवा दिवशी, काल होतं 15 ऑगस्ट. अशा पद्धतीनं एवढा खरडा करून ठेवलेला होता. आता तो थोडासा संपलाय, आता थोडाच घालायचा आहे कारण की आराध्या तिखट नाही खाणार. त्यासाठी छान असं मिक्स करायचं. चवीनुसार नमक टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा पण टाकायचा आहे. तुम्ही काय खाता भावाच्या उपवासाला ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तर आमच्या इकडं तर असे धपाटे, लाह्या आणि फुटाणे हे खातात. तर मी लाह्या आणि फुटाणे विकतच आणलेले आहेत. ह्या वर्षी लाह्या काही मी बनवलेल्या नाहीत. तर असं छान मिक्स करून घ्यायचं. आता ह्यात कांदा पण चिरलेला होता ना चॉपरमध्ये, मग ह्यात बारीक बारीक राहिलेलं असते. तर हे पीठ आहे ना, पीठ छान मळून घ्यायचं. जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. तर मला काही जास्त पातळ असे धपाटे जमत नाहीत. का जमत नाहीत ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज कसे जमतात ते आपण व्हिडिओमध्ये बघूया. त्याच्या आधी आपण हे पीठ मळून घेऊया. ह्या भाजणीमध्ये मी बाजरी, ज्वारी, गहू, हरभऱ्याची डाळ, थोडंसं तांदूळ असं सगळं आहे ना स्वच्छ करून व्यवस्थित भाजून थंड करून हे मी दळून घेतलेलं आहे. जी माझ्याकडे गिरण आहे ना त्याच्यामध्येच दळून घेतलेलं आहे मी. तर आता हे छान मळून झालेलं आहे. तर आता आपण हे लाटायला घेऊया. ही पेपरची आहे ना उलटी साईड आहे आणि ही सरळ साईड आहे. तर कापड आज घेतलं नाही, म्हटलं चला ह्या पेपरवरती आपण थापून बघूया. छान होतात असं मला माझ्या मैत्रिणीनं सांगितलेलं होतं. ऑडिओ इको बेक हा या पेपरचं नाव आहे. तर चला आता बघूया ह्याच्यावर थापायचं. तर जे हे पीठ आहे ना ह्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे, थोडं पाण्यानं मळायचं. आता हे लईच मोठं होईल, जर आपण लहान लहान गोळे करूया. आणि तवा पण छान असा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. पहिला जो धपाटा आहे ना तो मी लहान करणार आहे, कारण की बघा तवा गरम झाल्यामुळे ना त्याला तो चिटकतो त्यासाठी. तर अशा पद्धतीनं हा थापून झालाय. तर बघूया आपण तव्यावरती टाकल्यावर निघतोय का ते. गॅस थोडा बारीक करूया, कागद आहे त्यासाठी. सुरुवातीला मला पण थोडंसं अवघड वाटलं, कारण की मी कायम आहे ना कॉटनच्या रुमालामध्ये धपाटे करत होते आणि पहिल्यांदा असं ह्या कागदावरती मी करत आहे. तर बघा छान असा निघालेला तर आहे. पहिल्यांदा मी तेल टाकते, पाणी नाही टाकत. तर म्हटलं पहिल्यांदा आहे ना तेलच टाकूया. तर थोडं पहिल्यांदा चिटकलेलं आहे, नंतर मात्र मी त्या कागदाला पाणी लावून व्यवस्थित असं थापून घेतलेलं आहे आणि खूप छान असे निघलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला पण कळेल. हा असा ढकलावा लागतो.
जास्त मोठे करत नाही, कारण की मला पण ते जास्त थापायला येत नाही धपाटा. त्यासाठी आपण इथंच असं पाडूया का गोल, बघूया इकडचं आपण बघूया. पहिला धपाटा असो थालीपीठ असो, हा माझा लोखंडाचा तवा आहे ना, तर ह्याला पहिलं जे काही असेल ना ते चिटकतं आणि नंतरचे व्यवस्थित आणि छान येतात. तर इथं पण पाहू शकताय तुम्ही, थोडा चिटकलेला आहे आणि खूप छान असा मी भाजून घेतला. त्याच्यानंतर तो काढला आणि जे चिटकलेलं होतं ना ते सगळं आता आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि पुन्हा मी इथं दुसरा केलेला जो धपाटा होता किंवा थालीपीठ, आपण ते छान असं इथं तव्यावरती व्यवस्थित असं काढून घेतलेलं आहे आणि खूप छान निघलेलं आहे. इथं तुम्ही पाहू शकता. आता मी मात्र पाणी टाकून हे वाफवून असे घेत आहे आणि ह्याला आहे ना तेलाचा वापर नाही केला तरी पण चालतो, पण मी थोडंसं टाकलेलं आहे तेल, कारण की आराध्या पण खाणार आहे त्यासाठी. नंतरचे जे होते ना ते मी थोडेसंच तेलामध्ये केलेले आहेत. खूप छान आणि टेस्टी झाले होते बरं का. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आता बघा किती छान असे निघत आहेत. तर आहे ना हे सहजच आता निघत आहेत. पहिला सुरुवातीला थोडंसं अवघड वाटलं, पण नंतर आहे ना छान वाटलं. ही आयडिया पण खूप छान आहे. कापडचा वापर न करता आपण ह्या कागदावरती करू शकतो आणि आपलं जे पोळपूट आहे ते पण घाण होत नाही. तर पाहू शकता किती छान आणि अलगद हे धपाटे निघत आहेत. सुरुवातीचे 2 मी लहान केले आणि बाकीचे मी मीडियम साईजचे केले. एकूण 6 धपाटे झालेले होते. जास्त केले नाहीत कारण की दुसऱ्या दिवशी करायच्या होत्या पोळ्या, त्यासाठी. तर आज मस्त असं साडीवरती चाललेला आहे स्वयंपाक. गावात सगळं खरेदी करण्यासाठी गेलेले होते, त्यामुळे मग मी चेंज नाही केलं. हे टाकल्यावरती कागद लगेच नाही उचलायचा, थोडा सुकला ना कागद मग काढायचा. मला पण पहिल्यांदा थोडंसं आहे ना अवघडच वाटत होतं, पण बघा छान निघतोय. छान निघतोय म्हटलं तर थोडासा असा घोटाळा झालेला आहे. साईडला पाणी थोडं जास्त लागलेलं होतं. पाणी टाकल्यावर किती छान असा चरचर आवाज येतोय की नाही, तर मला खूप आवडतो तो आवाज. तर हा पण छान असा भाजला गेलेला आहे आणि हा पण अलगदच निघतोय, तुम्ही इथं पाहू शकता. हा कागद धुवून वापरू पण शकतोय आपण. आता संध्याकाळी जास्त दही खायचं नसते म्हणून अर्धी वाटी दही घेतलेली आहे मला आणि आराध्याला. त्याचबरोबर हे छान असे फुटाणे, ह्याला नमक वगैरे काही नाही, तर अशा पद्धतीनं हे फुटाणे ह्याला या. आता आराध्यानं आमच्या ह्यातल्या खाल्लेल्या आहेत, मी सकाळी देवाला दाखवलेल्या होत्या, आराध्यानं खाल्लेल्या आहेत. तर किती हा हेवी नाश्ताच म्हटलं तरी चालेल, पण आता आपल्याला रात्री हे खायचं आहे. उपवास सोडायचा नसतोय, पण हे धपाटे वगैरे चालतात. मला पण लहानपणी खूप असं हसायला यायचं की उपवास करायचा आणि धपाटे उसळ वगैरे खायची. आणि मला देवाला नैवेद्य पण दाखवायचा आहे. आधी म्हणलं हे सगळं करून घेऊया आणि मग तुमच्याबरोबर मी गावातून काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. तर चला आता ताट मी करून घेत आहे.
छान आता हे ताट तयार झालेलं आहे आणि मी नैवेद्य पण दाखवते. आता गूळ कट करून ठेवत आहे, कारण की उद्या करायच्या आहेत पोळ्या आणि गूळ पटकन चिरलेला असला ना तर आपल्याला पुरण करण्याला सोपं जातं. त्यासाठी तर हा आधी आणलेला होता गूळ, पाहू शकता, आणि तो मी कट केलेला वेगळा आहे. तर पंचमीची खरेदी तुम्ही पाहू शकता. इथं मला आणि आराध्याला ही चॉकलेटी नेल पेंट तर पहिल्यासारखा डार्क चॉकलेटी येत नाही. हे एक मी बन आणलेलं आहे बघा. तर हे मला त्यांनी 120ला सांगितलं आणि 100ला दिलेलं आहे. कितीला असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे 10 रुपयेचा चाप, हा एक 10 रुपयेचा चाप, हा आराध्याला, हा मला, दोन्ही पण घालायचे, दोघी पण यूज करायचे. हे 2 छान असे कोण आणलेले आहेत. आणि हा छान असा एक आंबाडा आणलेला आहे. मला आंबाडा खूप आवडतो त्यासाठी. तर हा कसा आहे सांगा. हा यू पिननं लावायचा असते, असा आहे हा. आणि ह्याची डिझाईन साधी सिंपल सोबर आहे आणि मला खूप आवडलेली आहे. त्यासाठी मग मी घेतला. असा लावू शकतो, असा लावू शकतो, असा पण मी लावल्यावर दाखवते आता मी कशा पद्धतीने लावणार आहे. तर बघा माझ्या केसांना बरोबर हा सूट होतो. माझी केस अशाच रंगाचे आहेत. आणि ह्या आणलेल्या आहेत श्रावण महिन्यामध्ये मला बांगड्या. तर श्रावणात बांगड्या घ्यायच्या असतात, घालायच्या असतात. मिस्टरांनी आपल्याला बांगड्याला जो साज शृंगार असतो त्याच्यासाठी पैसे दिले ना तर छान असतं. तर ही सगळी मी अशी खरेदी केलेली आहे, पाहू शकता. हा डार्क हिरवा आहे पण तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडासा फेंट दिसतोय, पण छान आहेत बांगड्या. मला खूप दिवस झाले ह्या नवीन आलेल्या आहेत ना, ह्या घ्यायच्या होत्या. तर ह्या आणलेल्या आहेत मी 1 डझन. आणि ही एक मेडिकलमधनं क्रीम आणलेली आहे. तर ही कशा कशावर यूज होते ते मला नक्की सांगा. तर मला डॉक्टरांनी ही सजेस्ट केलेली आहे. तर ही क्रीम मी आणलेली आहे. तर अशा पद्धतीनं माझा हा एवढासा म्हणता तर येणार नाही, ह्याचे गेलेले आहेत खूप पैसे. तर हा सगळा 540 एवढं सर्व साहित्य आहे. तर हे कितीला बसलं तुम्ही मला विचारणार. तर हे 300 रुपयाला बसलेलं आहे मला आणि हे 100 रुपयाला. अशा पद्धतीनं मी धपाटे आणि लाह्या, फुटाणे, दही अशा पद्धतीनं आम्ही भावाचा उपवासाला करतो. तुम्ही काय काय करता ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला मी आता आराध्याला देते. खूप वेळ झालेला आहे, 9 वाजत आलेले आहेत. तिला भूक लागलेली आहे तर मग तिला मी देते. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.